जरांगेंची शिवराळ भाषा, त्याचं समर्थन करणारे लोक ज्या वेळेस माझ्या वंजारी बांधवांबद्दल वड्या नाल्यात पैदा होणारे म्हणून ज्यावेळेस मनोज जरांगे बोलत होते, त्याच्यानंतर माझ्या धनगर बांधवांच्या पार्श्वभागात लाकडं घालण्याची भाषा जरांगे करत होते, त्यावेळेस या महाराष्ट्रातील प्रस्थापित घराणे, महाराष्ट्रातील जे मोठे नेते म्हणून ओळखले जातात पवार साहेब, तुम्ही जरांगेंना याबद्दल कधी बोलले का? पडळकरांची भाषा तुम्हाला आज शिवराळ वाटायला लागली, पण त्यांच्या बोलण्यातनं त्यांनी जी भूमिका घेतली किंवा जे बोलले ते तुम्हाला शिवराळ वाटत असेल, त्याचा तुम्ही महाराष्ट्रभर विरोध केला. हरकत नाही, केला पाहिजे. परंतु पडळकर साहेब बोलताना बोलले की जी बोली भाषा आहे हो महाराष्ट्राची, त्या भाषेमध्ये काय एखादा मुलगा ऐकत नाही तर सहजच कुटुंबातलं कोणीतरी म्हणतं अरे बापावर गेला नाही, म्हणजे याचा अर्थ तो काही चुकीचा असतो का? हा, आणि एखादा मुलगा ऐकतच नसेल तर काही पालक म्हणतात की बाबा बापाचे संस्कार याच्यात अजिबात नाही. पडळकर साहेब देखील तेच बोलले, फक्त भाषा वेगळी होती, शब्द वेगळे होते. त्यांचा विरोध तुम्ही खुशाल करा ना. परंतु हे करत असताना ह्या शिवराळ भाषेचा उगम ज्या मनोज जरांगेंनी केला, त्यांच्याबद्दल कधी पवार साहेब तुम्ही बोलले नाही, तुमच्या पक्षातले नेते बोलले नाही. त्यामुळं हा ओबीसी कुठल्याच चुकीच्या विधानाचं समर्थन करत नाही हो. पण जी भाषा तुमच्याकडनं आली, ज्या भाषा आमच्या लेकरा बाळांच्या कानात शिसं ओतल्यासारखं शिव्या येत होत्या, त्याचा कुठंतरी उद्रेक होणार ना.